नमस्कार माझा बालमित्र मैत्रिणींनो. आज की नाही आपण एक मस्त मला गोष्ट सापडली पुस्तकातली, ती आपण बघूयात. त्या गोष्टीचं नाव आहे द स्ट्राईक. म्हणजे काय, तुम्ही इमॅजिन करून बघा ना, की जर आपल्या शरीरातले जे सगळे अवयव असतात तेच जर मोर्चावरती गेल्यावरती काय होईल आपल्या शरीराचं. वाटतं की नाही ऐकून वेगळं एकदम. बघूयात आपण आज ह्या गोष्टीमध्ये आपल्या शरीरातले सगळे अवयव जेव्हा स्ट्राईकवर म्हणजेच मोर्चावरती जातात ना, तेव्हा काय होतं. मोर्चावर जाणं म्हणजे काय, अडून बसणं, की आज आम्ही काहीही काम करणार नाही. तर ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात आधी असतात की नाही आपले टीथ आहेत का नाही, टीथ आपले दात. ते दात म्हणायला लागतात की काय, मी तर काही ना काहीतरी तुम्ही खात असतात, काही ना काहीतरी चावत बसत असतात, तर मी म्हणजे टीथमुळे तुम्ही चावता तरी तुम्ही मस्तपैकी व्यवस्थित बारीक घास चावू शकता. पोट काय करतं, काहीच नाही करत, नुसतंच तर बसून राहत असतं ते. नंतर मग हाताचे जे फिंगर्स असतात की नाही, आपले हँड्स असतात ना, दोन त्याचे फिंगर्स असतात. ते फिंगर्स पण बोलायला लागतात. ते म्हणतात आम्ही जर फिंगर्स नसतो तर तुम्ही कोणत्या तरी वस्तू हातात पकडू शकता का, कोणाला तरी मदत करू शकता का, नाही करू शकत. आमच्या फिंगर्समुळे तरी बघा, तुम्ही हातात रिमोट पकडता, हातात मोबाईल धरून बसता, हातामध्ये स्पून पकडता, ब्रश करताना देखील तुम्हाला आमच्या फिंगर्सचाच उपयोग होतो. मग आम्ही किती कामं करतो, तर पोट काहीतरी काम करतं का. मग आम्ही पण नाही काम करणार. पोट नुसतंच बसून असतं तर तुमचं टमी नुसतं बसून असणार, तर मग आम्ही पण काहीच मदत करणार नाही. आम्ही पण असेच बसून राहणार. टीथ आणि फिंगर्स एकमेकांकडे बघायला लागतात आणि म्हणतात की हो आम्ही नाही काहीच हेल्प करणार, आम्ही मोर्चावर जाणार, आम्हाला नाही मदत करायची, आम्ही नाही हेल्प करणार कोणालाच काही. असेच अडून बसतात म्हणजेच काय, मोर्चा. काहीच करायला तयार होत नाहीत ते. आणि नंतर मग त्यांचे फिंगरसोबत हँड्स पण म्हणायला लागतात, हो आम्ही हँड्स आहोत म्हणून तुम्ही दुसऱ्यांची हेल्प पण करू शकता. अंघोळ करताना पण हातांचीच मदत होती. कोणी खाली पडलं असेल तर त्यांना तुम्ही हात पकडूनच उभं करता ना, तेव्हा पण मीच उपयोगी पडतो तुमच्या. नंतर मग कुणाला तरी तुम्हाला रोड क्रॉस करून द्यायची हेल्प करायची असेल तर त्यांच्या वेळेस पण मीच तुम्हाला मदत करतो. अजून किती काय कामं करत असतो मी, तुम्हाला माहिती आहे का. असं तो बाकीच्या त्याच्या अवयवांना सांगत असतो. टीथला, फिंगर्सला, लेग्सला, हे आपले सगळे बॉडी पार्ट्स आहेत की नाही, आपले बॉडीचे ऑर्गन्स आहेत की नाही, हे सगळे. मग हे सगळे ऑर्गन्स ना एकमेकांशी असे बोलायला लागतात की मी काय करतो, माझं किती महत्त्व आहे, मी काय नाही केलं तर कसं होऊ शकतं तुमचं. असं प्रत्येकाचं काहीतरी आपला मीपणा चालूच असतो. मोठेपणा सगळे सांगतच बसत असतात, माझ्यामुळे हे होतं, माझ्यामुळे ते होतं. आता तुम्ही सांगा बरं, हात पण आपल्या सगळ्या गोष्टींची मदत करतो का नाही. तुम्हाला पण माहिती आहे, आपल्याला हात आहेत म्हणून तर आपण जेवण करू शकतो ना आपल्या हाताने. स्वतःच्या हाताने जेवण करताना तुम्ही घरी आईवडिलांना सतवायचं नाही. स्वतःच्या हाताने स्वतः जेवण करायचं, तरच त्या हँड्सचा उपयोग होणार. नाहीतर मग ते हात मोर्चावरती गेले तर कसं करणार, उपाशी राहताल तुम्ही. त्यामुळे कोणत्या अवयवाला नाराज करू नका बरं का. स्वतःच्या हाताने जेवण करत जा. मग आता हे सगळे झाले अवयव. एकमेकांशी काहीतरी वाद घालणार, एकमेकांशी काहीतरी भांडणार, एकमेकांना घेऊन जेलस फील करणार. त्यात सगळ्यांचं म्हणणं असतं की आम्ही तर पोटाच्या विरोधातच आहोत. सगळ्यांना का कोणास ठाऊक कसं वाटत असतं की पोट काहीच मदत करत नसतं. पोट ह्या शरीराला चालवायला त्याचा काही उपयोगच नसतो, नुसतंच एका जागेवर बसून राहत असतं ते. आम्ही तर बाकीचेच लोक किती हालचाल करतो ना, किती ह्या शरीराची मदत करत असतो, पण पोट काय करतं, नुसतं एका जागेवर बसतं. लक्षातच येत नसतं त्याचा काय उपयोग असतो. मग सगळेच असे म्हणतात, दात म्हणायला लागतात, थांबा आम्ही चावणार नाही, मी इथून पुढे चावणार नाही, मी असाच बसून राहणार आहे. फिंगर्स पण म्हणतात की नो यूज, माझा आता मी फिंगर्सचा अजिबात उपयोग करू देणार नाही, मी पण जाणार मोर्चावरती, मी पण असाच बसून राहणार. मग आपल्या शरीराचे जर टीथ पण काम करायचे बंद केले, फिंगर्स पण काम करायचे बंद केले, हँड्स पण काम करायचे बंद केले, तर कसं करणार आपण. हळूहळू एक गोष्टी ऐकायलाच तयार राहत नाहीत. ते अवयव अडूनच बसतात. असंच करायचं आहे, तसंच करायचं आहे, असंच करायचं आहे, तसंच करायचं आहे. मग करणार काय. तरी तो दादा असतो ना, तो समजावून सांगत असतो, असं नका करू तुम्ही, ऐका माझं. पण नाही, तो दादासुद्धा आणि त्याचा स्टमकसुद्धा
ते परेशान होऊन जातात. ते म्हणतात अरे आता या बाकी अवयवांना आपण काय समजावून सांगायचं, कसं सांगायचं की अरे पोटाचं देखील तेवढंच महत्त्व आहे. पोट देखील त्यांना समजावून सांगत असतं की अरे असं नाही आहे, मी काय म्हणतोय ते ऐका तरी तुम्ही, माझ्या खाण्यापिण्याने तुम्हाला किती फायदा होतो, त्याच्यामुळेच तर हे सगळं असतं. पण नाही, ते काय त्यांना झालेलं असतं कोणास ठाऊक, त्यांना खूप त्याची ईर्ष्या वाटायला लागत असते, जलसी, की बाबा एकाच जागेवरून बसून असतो, हा काहीच करत नाही, हा काहीच डुलत नाही, आम्हीच फक्त नेहमी हालचाल करतो, आम्हीच सारखी शरीराची मदत करत असतो, मग आम्हाला तर आता काहीच मदत करायची नाही. आता ह्या सगळ्या त्यांच्या अशानं अडून बसण्याच्या स्वभावामुळे, हट्टामुळे की नाही, ते साधं ऐकूनसुद्धा घ्यायला तयार नसतात की तुमचं टमी आहे का नाही, टमी हे स्टमक आपलं, ते पोट काय बिचारं समजावून सांगत असतं, हे बाकीच्या ऑर्गन्सला, बॉडी ऑर्गन्सला ऐकूनच घ्यायचं नसतं. आपले बॉडी ऑर्गन्स असतात हे सगळे माहिती आहेत ना तुम्हाला. छोट्या छोट्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, तुम्ही पण शिकून घ्या आपले बॉडी पार्ट्स काय असतात, बॉडी ऑर्गन्स काय असतात. हँड्स, टीथ, आपलं माउथ, टंग असती, आपले लेग्स असतात, आपलं टमी असतं, एल्बो असतं, हे सगळे बॉडी पार्ट्स असतात. आणि हे सगळे लोक आज गेले आहेत मोर्चावरती. आज त्यांनी ते केले आहेत स्ट्राईकवरती आज. आता बाकीचे बॉडी ऑर्गन्स फक्त मग टंग पण बोलायला लागते. टंग म्हणते की मी आहे म्हणून तर तुम्ही सगळे बोलू शकता, मी आहे म्हणून तर तुम्हाला वेगवेगळ्या पदार्थाच्या चवी चाखायला भेटतात. मग मी जर नसेल, माझ्यामुळे जर चाखताच नाही आलं, माझ्यामुळे काही खाताच नाही आलं, तर मग काय करणार? मग ठीक आहे, मी पण जाते, मी पण अडून बसणार, मला पण मोर्चावरती जायचं आहे, मला पण आज कोणाचीच मदत करायची नाही आहे. आज मी पण काही पदार्थ चाखणार नाही, काही बोलणार नाही आणि काही चावू देणार नाही आहे, मी पण जाणार स्ट्राईकवरती. आता मात्र त्या दादाच्या की नाही टेन्शनच यायला लागतं शरीराला. तो म्हणायला लागतो अरे बापरे, आणि त्या टम्मीला पण टेन्शन यायला लागतो. तेवढ्यात काय, त्याचा पाय पण बोलायला लागतो, त्याचे लेग्स म्हणतात आता ठीक आहे, मी पण आता वॉक करणार नाही, मी पण आता रन करणार नाही, मला पण चालायचं नाही आणि मी पण पळणार नाही, मी नुसतं एकाच जागी बसून राहणार आहे, मला इकडे तिकडे धावत धावत खेळायचं पण नाही आहे, मला सायकल पण चालवायची नाही आहे, मला स्केटिंग पण करायचं नाही आहे, मला स्विमिंग पण करायचं नाही आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या पायामुळेच करू शकतो ना. तो पण जातो मग स्ट्राईकवरती. आता ते टमीला बिचारायला लागायला लागतं वाईट बरं का. तो टमी म्हणायला लागतो कसं समजावून सांगायचं, आता हे जर टीथ, हे जर टंग काहीच खायला चावायला तयार नसतील तर माझ्या पोटात अन्न कुठून जाणार, मी कसं खाणार, आणि मीच खायला प्यायला नाही लागलो तर बाकीच्यांना मी एनर्जी देणार तरी कशी. ए दादा, तू तरी सांगणार आहे ह्या सगळ्यांना समजावून की मी एका जागेवर बसून जरी राहत असलो तरी मी ह्या सगळ्यांना किती सारी मदत करतो. सॅड होऊन जातो बिचारा. मग तो दादा पण लागतो रडायला, कारण त्याला खूप भूक लागायला लागतं ना. तो म्हणतो की अरे हे सगळे माझं ऐकतच नाही आहेत. पाय काहीतरी वेगळंच म्हणायला लागला आहे, हँड्स काहीतरी वेगळंच बोलायला लागलेत, परत आपले टीथ वेगळेच बडबडत आहेत, परत टंग काहीतरी बडबडते, फिंगर्स काहीतरी बडत आहेत, माझं कोणच ऐकत नाही आहे. त्या बिचाराला सॅड वाटायला लागतं बरं का. शिवाय त्याच्या पोटाला तो भूक पण लागायला लागती. आता भूक लागायला लागल्यावर तुम्हाला माहिती ना काय होतं, आपण कधी कधी चिडचिड करतो, खेळतच नाही, छोट्या छोट्या गोष्टींना घेऊन वॅ. तुम्ही पण करता ना असं, छोट्या मोठ्या गोष्टींना घेऊन चिडचिड करता. कशामुळे? कधी कधी तुम्हाला खूप भूक लागलेली असते आणि ती तुम्हाला कळतच नाही की मला खूप भूक लागली आहे, पण सांगायचं कसं नाही का. मग आपली आई काय म्हणते, खाऊन घे 4 घास खाऊन घे, मग तू शांत होशील. म्हणजेच काय, आपल्याला खूप भूक लागलेली असते त्यावेळेस. मग आता भूक लागली आहे, बाकीचे सगळे लोक तर स्ट्राईकवर गेले, त्यामुळे तुम्ही बघताय ना, मग सगळे हात पण असे ढिले पडायला लागतात, पाय पण ढिले पडायला लागतात. पोटाला तर असंही सॅडच वाटत असतं, त्याला तर खूप भूक लागलेली असती. त्या दादाला कळतच नाही काय करायचं. हा पाय पण स्ट्राईकवर गेला आहे, हँड्स पण स्ट्राईकवर गेलेले आहेत, फिंगर्स पण स्ट्राईकवर गेलेले आहेत, टमीला लागली खूप भूक, टंग आणि टीथ पण हेल्प करायला तयार नाही आहेत, मग मी चावू पण शकत नाही आहेत. एवढे गेलेत सगळे स्ट्राईकवर. आता मला चालता पण येत नाही आहे, मला बसता पण येत नाही आहे आणि मला काहीच घेऊन खाता पण येत नाही आहे. अरे देवा, मी किती
अशक्त फील करतोय, किती अशक्त मला वाटायला लागलं आहे. अशक्त म्हणजे खूप वीक वाटणं. म्हणजे आपल्याला कधी कधी नाही का सर्दी खोकला झाला ताप आला तर आपण कशी एनर्जी डाऊन होते की नाही आपली, बरंच वाटत नसतं आपल्याला. आपण एकदम एवढूसा चेहरा करून बसलेलो असतो आपण. सेम तसंच होतं. त्याचं पूर्ण शरीरनं एवढा चेहरा करून बसतो कारण त्यांना काहीच त्यांच्याजवळ एनर्जीच काहीच नसती. मग आता करायचं तरी काय ह्याच्यावरती उपाय. मग सगळ्यांना पडतो प्रश्न की अरे हे काय आहे, हे असं का व्हायला लागलेलं आहे आपल्याला. आपण बसू का शकत नाही आहे, आपण असे गळून का पडलोत सगळे, आपली एनर्जी का इतकी कमी झाली आहे. अरे बापरे, आता काय करायचं, आपल्याला काय व्हायला लागलेलं आहे हे त्यांना पण कळतच नसतं. त्यांना फक्त प्रश्न पडतो की अरेच्या आपल्याला काहीतरी व्हायला लागले बरं का, पण काय होतं आहे, कशामुळे होतं आहे, कुठून होतं आहे, काहीच कळत नसतं. शेवटी मग त्यावेळेस टमी बोलायला लागतो. टमी त्यांना सांगतो की हे बघा, हेच मी तुम्हाला सांगत होतो की जर मी काहीच खाल्लो नाही, माझ्या टमीमध्ये काहीच पोचलं नाही, माझ्या पोटात काही खायलाच गेलं नाही, तर मग मी तुम्हाला कशी काय एनर्जी देणार. त्यासाठी तू दात आणि टंग तुम्ही दोघं आधी सगळी मदत करायला सुरुवात करा. तुम्ही तुमचा मोर्चा मागे घ्या आणि हँड्स तू पण हेल्प कर, फिंगर्स तू पण मदत कर. ते फ्रूट्स उचलायला, ते चावायला, तोंडात घालायला, परत घास बारीक करायला, ह्या सगळ्यांसाठी तुमचीच तर मदत मला लागणार आहे. तुम्ही सगळे आहात म्हणून तर तोंडात घास जातो, म्हणूनच तर मी चावू शकतो आणि म्हणूनच पूर्ण माझ्यापर्यंत घास पोहोचला की मग मी माझ्या टमीमध्ये सगळे आलेलं जे जेवण असतं की नाही ते तुम्हाला पचवायला मदत करत असतो आणि त्याच्यामुळेच मग ती मी एनर्जी सगळी तुमच्याकडे पास करतो. म्हणजे काय, तुमच्याकडे सगळी ती एनर्जी मी अशी पोचवत असतो सगळीकडून, अशी हाताला एनर्जी, पायांना एनर्जी, परत नाकाला, डोळ्याला, हे सगळे आपल्या शरीराचे अवयव आहेत की नाही, त्यांना सगळ्यांना मी तुम्हाला की नाही एनर्जी पास करत असतो. आणि तुम्ही जर माझ्याच पोटात काही येऊ नाही दिलं तर मी तुमच्यापर्यंत एनर्जी कशी पोहोचवणार. चला बघू, आता सगळे मदत करा आता पटकन त्या दादाला. असं म्हणल्यावर सगळे म्हणतात की नाही आपण ह्याचं आता ऐकायला पाहिजे बरं का, बघू तरी आपण ह्याचं ऐकून हा खरंच तर बोलतोय का, असं म्हणून मग ते ऐकायला लागतात. आणि मग तो दादा फ्रूट्स खायला लागतो. परत मग त्याच्या आईने दिलेलं असतं त्याला छानवाला खाऊ पण खायला लागतो तो. सो थोडं चावत तो खातो आणि पोटात मग असं हेल्दी फूड जायला लागतं का नाही. हेल्दी फूड म्हणजे माहिती ना, सटरफटर काही पण खायचं नाही, चांगले फ्रूट्स खायचे, सीझनल फ्रूट्स खायचे. सर्दी झालेली असल्यावरती केळ, पेरू, परत दही, दूध असं काहीही खायला जाऊ नका. सीताफळ, सगळे सीझनल फ्रूट्स खायचे, छान खायचं, दूध प्यायचं भरपूर, स्वतःच्या हाताने जेवायचं, पोळी भाजी वरण भात मस्तपैकी हे सगळं खाल्ले ना मग आपल्याला शक्ती यायला लागते. मग आपलं टमी काय करतो, सगळीकडे शक्ती पास करते. बघा तो दादा पण आता कसा स्माईल करायला लागलाय की नाही, खुश व्हायला लागलाय तो. का, कारण त्याच्या पोटात 4 घास जात आहेत. आता तो स्वतःच्या हाताने स्वतः खायला लागलेला आहे. कुकुंबर खातो, फ्रूट्स खातो, परत सगळं खायला लागतो तो. मग त्याच्या अशा थोड्या खाण्याने काय होतं, मग आपल्या टमीला पण शांत वाटायला लागतं. आता त्याला सॅड व्हायचं बंद होऊन जातं. आता तो म्हणतो की हो मला मस्त वाटायला लागले, चला आम्ही सगळ्यांना एनर्जी पास करतो आता. मग तो हँड्सला, परत त्याच्या लेग्सला, परत त्याच्या फिंगर्सला, सगळीकडे की नाही त्याची एनर्जी पास व्हायला लागते. आणि सगळ्यांना कळतं, हाताला पायाला ह्या सगळ्यांना लक्षात यायला लागतं, फिंगर्सला पण, की अरे हो आता ना आपल्याला आधीसारखं ना अशक्त वाटत नाही आहे, आता आपण वीक नाही फील करत आहे. आता आपल्याला पण असं छान वाटायला लागलं आहे मस्त, जसं की सर्दी खोकला कमी व्हायला लागल्यावर आपण कसं परत टुनटुन उड्या मारत खेळ खेळतो का नाही, मग तसंच बाकी सगळ्यांना छान वाटायला लागतात. त्यांना कळतं की अरे हो की खरंच आज या टमीमध्ये एवढं छान हेल्दी फूड गेले की नाही, सगळ्या भाज्या, फ्रूट्स, पोळी भाजी वरण भात तूप मस्तपैकी. त्याच्यामुळेच आज आपल्याला पण सगळ्यांना शक्ती आल्यासारखी वाटते, आपण सगळ्यांना एनर्जी आलेली आहे. मग बघा टमीवरती सगळ्या, मग तो दादा सांगायला लागतो, तो टमी पण सगळ्या अवयवांना समजावून सांगायला लागतो की बघा हे आहे पोटाचं महत्त्वाचं काम.
मी जर काही खाल्लो पिल्लोच नाही तर पोटात जात नाही, आणि पोटात जर गेलं नाही तर मग मी सगळ्यांना एनर्जी पास नाही करू शकत. त्याच्यामुळे दात तुझ्यामुळे मला मदत होती. तू बारीक चावून 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 व्यवस्थित खातो. जिभेमुळे छान छान आपल्याला चवी कळायला लागतात, आणि परत हँड्समुळे, फिंगर्समुळे, लेग्समुळे सगळं आपलं शरीर छान राहतं. वॉक करतो, व्यायाम करतो, आपण चांगलं चांगलं आपल्या हाताने खातो पितो, दुसऱ्यांची मदत करतो. आता हे सगळे आपले बॉडी पार्ट्स तेवढेच महत्त्वाचे असतात. मग आपण दूध पण प्यायला लागायचं छानपैकी. त्याच्यामुळे बघा सगळ्यांना शक्ती होती की नाही. आता आपला स्टमक, आपलं पोट पण बॉडी बिल्डर झालं, हात पण आपले असे बॉडी बिल्डरसारखे झाले, पाय पण बॉडी बिल्डर झाले. बॉडी बिल्डर म्हणजे काय? काही नाही. बॉडी बिल्डर म्हणजे आपण स्वस्थ झालोत, हेल्दी झालोत, आपल्याला परत पूर्ण ताकद भेटलेली आहे. पण ही सगळी कशामुळे आली आहे? ही बाकीच्या अवयवांनी विसरायला नाही पाहिजे. त्याच्यामुळे सगळं हे त्यांच्या लक्षात येतं अवयवांच्या, आणि ते त्यांचा स्ट्राईक मागे घेतात, त्यांचा मोर्चा मागे घेतात, कारण त्यांना महत्त्व कळालं पोटाचं देखील आणि बाकीच्या अवयवांचं. सगळ्यांचं त्या दादाला देखील महत्त्व कळतं की अरे या सगळ्यांचं महत्त्वाच्या गोष्टी आहेत, हे सगळेजण आपली हेल्प करतात. इथून पुढे आपण सगळ्यांची व्यवस्थित छान काळजी घ्यायची आणि सगळे मोर्चावर जाणार नाही याकडे पण लक्ष द्यायचं. मग आता लक्षात आलं तुमच्या की प्रत्येक आपल्या शरीर अवयवाचा किती महत्त्वाचा भाग असतो तो आपल्यासाठी, आणि किती गरजेचं असतं त्यांना एनर्जी देण्याची. आता आपण स्वतः पूर्ण एनर्जेटिक राहण्यासाठी, स्वस्थ हॅपी राहण्यासाठी असंच ह्या दादासारखं सुद्धा आपण हेल्दी खायचं, चांगलं चुंगलं खायचं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या हातांनी स्वतः जेवायचं. म्हणजे आपण हेल्दी होतो, छान छान एकदम पटकन मोठे होतो, उंची वाढते आपली, सगळे छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतात ते गायब होतात. बघा मस्त होती की नाही या दादाची गोष्ट. आता आपण परत एकदा नवीन एखादी गोष्ट घेऊन येऊयात आणि त्या गोष्टीमध्ये परत बघूयात की नवीन काय छान छान वेगळं घडतं. तोपर्यंत मस्तपैकी स्वतःच्या हाताने खा आणि स्वस्थ राहा, हॅपी राहा. कारण पोट भरून खाल्लात तर आपण हॅपी राहतो आणि खूप खेळायला भेटतं आणि मस्त मोठे होतो आपण. भेटू आपण लवकरच. बाय. अच्छा, काळजी घ्या.